हॅलो एव्हरीवन, मी वर्षा पाटील. आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की प्रोग्रामिंग लँग्वेजेस काय, प्रोग्रामिंग लँग्वेजेसचे टाइप्स काय, पायथॉन कोणत्या टाइप मध्ये येते प्रोग्रामिंग लँग्वेजेसच्या, आपल्याला पायथॉनची फीचर्स काय, पायथॉन शिकल्यानंतर आपल्याकडे करिअर अपॉर्च्युनिटीज काय असतील, हे सगळं आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पायथॉनची इन्व्हेन्शन्स कधी झाली, त्याचा लोगो कसा आहे, त्याचे कोणते व्हर्जन्स अवेलेबल आहेत, ते कॉम्पॅक्टेबल आहेत की नाही, आणि आपला थोडा डिटेल सिलेबस जे आपण या पूर्ण कोर्समध्ये शिकणार आहोत. आपल्याकडे आपण काय काय शिकणार आहोत या सगळ्या डिटेल गोष्टी आता आपण पाहणार आहोत. पहिले आपण पाहूयात इंट्रोडक्शन. पायथॉन इन्व्हेंटेड इन 1989 बाय वेदो वॅन रसम ऍट CWI इन नेदरलँड. जी ही पायथॉन त्यांनी इन्व्हेंट केली 1989 ला नेदरलँडमध्ये. तर असा लोगो हा स्नेक लाईक आहे. इट इज अ मयान रिप्रेझेंटेशन ऑफ स्नेक्स. हे दोन स्नेक्सचं रिप्रेझेंटेशन आहे. दॅट इज वन कार्टून विच ही लाइक्स इन हिज चाइल्ड. पायथॉनचे 3 व्हर्जन्स रिलीज झाले. पहिलं व्हर्जन 1994 ला रिलीज झालं, दुसरं व्हर्जन 2000 ला, तिसरं व्हर्जन 2008 ला. पहिल्या व्हर्जनचा आपण आता यूज नाही करत, पण दुसरं व्हर्जन तिसरं व्हर्जन हे यूज केलं जातं. आता पायथॉन 2 आणि पायथॉन 3 आर कॉम्पॅक्टेबल ऍट ओन व्हर्जन्स. म्हणजे काय आहे, पायथॉन 2 मधला कोड आपण हा पायथॉन 3 मध्ये नाही यूज करू शकत, पण पायथॉन 2 मधला कोड हा आपण पायथॉन 2 च्या सब व्हर्जन्स मध्ये यूज करू शकतो. सेम आपण पायथॉन 3 चा कोड हा पायथॉन 3.1 3.2 असा कॉम्पॅक्टेबल आहे आणि ते आपण यूज करू शकतो. तर आपण आपला डिटेल सिलेबस पाहूयात. तर IDE अँड IDLE इन्स्टॉलेशन. तर IDE काय असतं, IDLE काय असतं, तर दोन्हीमध्ये डिफरन्स काय, ते इन्स्टॉल कसे करायचे, ते यूज कसे करायचे हे आपण पाहणार आहोत. सम सिंपल ऑपरेशन्स ऑन IDLE, सम सिंपल ऑपरेशन्स वी कॅन से. आपण जे छोट्या छोट्या ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो, एखादा छोटासा प्रोग्राम हा आपण IDLE वर करू शकतो, तर तो कसा करायचा हे आपण पाहणार आहोत. पायथॉन मध्ये 5 डेटा टाइप्स आहेत: न्यूमरिक, डिक्शनरी, बुलियन, सेट अँड सिक्वेन्स. न्यूमरिक हे परत 3 टाइप्स येतात: इंटिजर, कॉम्प्लेक्स अँड फ्लोट. जस्ट लाईक एज नंबरिंग, जे आपण मॅथ्स मध्ये पाहिले की बाबा 3 नंबर्स असतात, आपण त्यासोबत कसे त्याच्यामध्ये डिव्हायडेशन करतो, कसे ऑपरेशन्स परफॉर्म करतो, समथिंग सेम लाईक दॅट. डिक्शनरी इज अ की व्हॅल्यू पेअर. डेटा आपला सेव्ह होताना डिक्शनरी मध्ये हा की व्हॅल्यू पेअर मीन्स समथिंग name and Varsha. Name is a key and Varsha is a value. And this is a dictionary. Boolean. Boolean मध्ये काय, आपली एखादी कंडिशन असेल, जर ती सॅटिस्फाय होत असेल तर आउटपुट ट्रू असेल, दॅट्स द बुलियन वन व्हॅल्यू. आणि सेकंड इज फॉल्स. जर आपली कंडिशन फॉल्स होत असेल किंवा कंडिशन सॅटिस्फाय होत नसेल, तर सेकंड आपल्याला व्हॅल्यू भेटेल ती फॉल्स. दॅट्स द बुलियन थिंग्स. वी कॅन से 1 and 0 फॉर बोथ ऑफ. सेट. तर सेट काय असतं, ते युनिक्स असतात की नॉन युनिक्स असतात, हे सगळ्या गोष्टी आपण इथे पाहणार. मीन्स डुप्लिकेट अवेलेबल असतील की नाही, सेट डिफाईन कसे करायचे, इंटरनली कन्वर्ट कसे करायचे, या सगळ्या गोष्टी. सिक्वेन्स. आता स्ट्रिंग, लिस्ट अँड टपल हे 3 टाइप्स आहेत. त्याच्यामधले आपण सिक्वेन्स, ह्यांना सिक्वेन्शियली का म्हणतात, ह्याच्यावर कुठले ऑपरेशन्स परफॉर्म करता येतील, हे सगळं सुद्धा आपण पाहू. ऑपरेटर्स इन पायथॉन: अरिथमेटिक, असाइनमेंट, रिलेशनल, लॉजिकल, बिटवाईज अँड युनिट. हे सगळे ऑपरेटर्स आहेत पायथॉन मध्ये. आता हे सगळे कसे यूज करायचे, ते आपल्या यूज केस मध्ये कसे यूज होतात, ते डिफाईन कसे करतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. मॅथ मॉड्यूल आणि टाइम मॉड्यूल. मॅथ मॉड्यूल म्हणजे काय, जे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आहेत हे आपल्याला कसे यूज करता येतील पायथॉनच्या इनबिल्ट लायब्ररी मधून. मॅथ आणि टाइम हे दोन्हीही पायथॉनच्या इनबिल्ट लायब्ररीज आहेत. तर ते इम्पोर्ट कशा करायच्या, त्याचा यूज कसा करायचा, हे आपण पाहणार आहोत. आता टाइम मॉड्यूल मधून काय, टाइम मॉड्यूल मधून आपल्याला डेट, टाइम, आपले व्हेरियस टाइम झोन्सचे आपल्याला टाइम कॅल्क्युलेट करता येतील. डेट्स हे आपलं प्रिव्हियस वर्क और प्रिव्हियस इयर्स ह्या सगळ्याचे, किंवा नेक्स्ट 1 मंथ, नेक्स्ट 1 इयर, ह्या सगळ्याचेही कॅल्क्युलेट करता येतील. तर ते आपल्या प्रोग्राम मध्ये यूज कसे करता येतील हे सुद्धा आपण पाहणार. हाऊ टू टेक इनपुट फ्रॉम युजर. जर आपल्या एखाद्या प्रोग्राम मध्ये युजरकडून इनपुट घ्यायचं असेल, ते आपल्याला पुढे जाऊन यूज करायचं असेल, तर ते आपण कसं करतो पायथॉन मध्ये, ह्या सुद्धा गोष्टी आपण पाहणार. कंडिशनल स्टेटमेंट: इफ एल्स, नेस्टेड इफ एल्स अँड एल्स. इफ एल्स म्हणजे काय, जर आपल्याकडे मल्टिपल कंडिशन्स आहेत की बाबा हे नाही झालं तर हे एक्झिक्यूट कर, हे नाही झालं तर हे एक्झिक्यूट कर, हेही नाही झालं तर नेक्स्ट सेंटेन्स किंवा नेक्स्ट ऑपरेशन एक्झिक्यूट कर, आणि काहीच नाही झालं तर एक लास्ट एक्झिक्यूट कर, अशा ज्या कंडिशन्स आपण एकमेकांमध्ये इन्व्हॉल्व करत जातो प्रोग्रामिंग करताना, दॅट आर द कंडिशनल स्टेटमेंट्स. इफ एल्स, नेस्टेड इफ एल्स अँड एल्स. आता लूप्स. लूप्स मध्ये फॉर लूप अँड व्हाईल लूप. आता हे दोन्ही डिफरंट आहेत, पण ते डिफरंट आहेत तर त्यांचे सिनारिओ वाईज आपण ते यूज कसे करायचे, फॉर लूप कधी, व्हाईल लूप कधी यूज करायचा, हे दोन्हींचे व्हाईल लूपचे कंडिशन्स जर आपण यूज केली तर त्याचं आउटपुट कसं घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार. लूप स्टेटमेंट.
break, pass and continue. This is special in Python. We'll check that how we can use break, pass and continue also. आपले जर प्रोग्राम्स असतील तर त्यांच्यामध्ये हे तिन्ही स्टेटमेंट्स काय आहेत ते कशी यूज होतात हे सुद्धा आपण पाहणार. स्ट्रिंग मॅनिप्युलेशन, जर आपण एखादी स्ट्रिंग आपल्याला कुठून इनपुट म्हणून मिळत असेल किंवा आपल्याकडे आपण जर हार्ड कोड करत असेल जर व्हॅल्यूज, तर त्याच्यावर काही ऑपरेशन्स परफॉर्म कसे करायचे ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. फंक्शन्स, तर फंक्शन्स म्हणजे काय असतं ऍक्च्युली, जर आपल्या प्रोग्राम मध्ये एखादा कोडचा पार्ट हा आपल्या पूर्ण ऍप्लिकेशन मध्ये 10 वेळा लागणार असेल तर तो आपण 10 वेळा नाही, तो एकदा लिहितो आणि उरलेल्या 9 वेळा आपण त्याला कॉल करतो. दॅट इज दी फंक्शन. आता हे फंक्शन्स कसे आहेत, पायथॉन मध्ये बिल्ट इन फंक्शन्स आहेत आणि युजर डिफाईन फंक्शन्स आहेत. बिल्ट इन फंक्शन्स म्हणजे काय, पायथॉन मध्ये काही फंक्शन्स ऑलरेडी अवेलेबल आहेत, जस्ट वी वॉन्ट टू कॉल दॅट अँड वी यूज इट. युजर डिफाईन फंक्शन्स म्हणजे आपल्या रिक्वायरमेंट नुसार आपण डिफाईन केलेले फंक्शन्स. आता ARGS आणि KWARGS हे दोन वर्ड्स काय, त्याच्यामध्ये आपण पॅरामीटर्स कसे पास करतो, ते कसं यूज करतो आपल्या फंक्शन्स मध्ये, हे सुद्धा आपण पाहतो. ग्लोबल कीवर्ड्स आणि लोकल कीवर्ड्स, आता हे काय असतं, त्यांचा यूज कसा होतो हे आपण पाहतो. रिकर्शन फंक्शन, रिकर्शन फंक्शन म्हणजे काय, एखादं फंक्शन हे कंटिन्युअस सेम फंक्शन आपणच आपल्याच फंक्शनला कॉल करत राहतो. एकच फंक्शन आहे. आता आपण जसं डिफाईन केलं की स्क्वेअर रूट और समथिंग लाईक दॅट, वी कॅन टेक इट द सेम फंक्शन, परत ऍज अ आउटपुट आपण सेमच फंक्शनला कॉल करेल. असं रिकर्सन फंक्शन. अनॉनिमस अँड लॅम्बडा फंक्शन्स, आता लॅम्बडा फंक्शन काय असतं, जर एखादा आपल्याला फंक्शन आपल्याला एकदाच यूज करायचं आहे सिंगल सेंटेन्स मध्ये किंवा एक सिंपल ऑपरेशन आहे, तर आपण तिथे विदाउट नेमिंग एक फंक्शन आपण तिथे यूज करू शकतो. दॅट इज द लॅम्बडा फंक्शन. आता त्याच्यावरती फिल्टर मॅप साठी मेथड्स आहेत, तर ते आपण अप्लाय कशा करायच्या, त्याचे आउटपुट कसे मिळतात, ते कसे अप्लाय होतात हे पाहणार आहोत. व्हॉट इज $_name इज इक्वल्स टू $_main हे पायथॉन मध्ये काय आहे, ते वर्क कसं होतं, ते डिफाईन कसं करायचं हे सुद्धा पाहणार आहोत. हाऊ टू ऍड कमेंट्स इन स्क्रिप्ट, म्हणजे आपल्या पायथॉन प्रोग्राम मध्ये आपण कमेंट्स कशा ऍड करतो आणि कुठे ऍड केलेल्या कमेंट्स ह्या डॉक्युमेंटेशन मध्ये कन्सिडर होतात आणि कुठे होत नाही, ह्या सुद्धा गोष्टी आपण पाहणार आहोत. इटरेटर, डेकोरेटर्स अँड जनरेटर्स हे काय आहे, ह्यांचा यूज कसा आहे, यांचे यूज केसेस कसे आहेत, हे कसे डिफाईन करायचे, इटरेटर्स काय करतो, डेकोरेटर काय करतो, जनरेटर काय करतं, हे सुद्धा आपण पाहणार आहोत. एक्सेप्शन हँडलिंग, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. एक्सेप्शन हँडलिंग मीन्स लाईक ट्राय, एक्सेप्ट, एल्स अँड फायनल. म्हणजे एखादा जर आपल्याला माहिती आहे की बाबा हा हे आपण कोड हा जर ट्रायल अँड इरर बेसिसवर लिहिते की बाबा ठीक आहे, जर ही इरर आली तर ती हँडल कशी करायची, आपल्याला जे ऑपरेशन परफॉर्म करायचे ते आपण ट्राय मध्ये घेईल, जे एक्सेप्शन आपण म्हणू शकतो ते आपण त्या की बाबा हा ठीक आहे, ह्या गोष्टी ह्याच्या आउटपुटमध्ये कदाचित येऊ शकतात एज अ इरर और एज अ फॉल्ट, तर ते आपण एक्सेप्ट एल्स मध्ये घेतो. फायनली हा ब्लॉक हा बाय डिफॉल्ट एक्झिक्यूट होत असतो, तर तो कसा डिफाईन करायचा, ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन काय, ट्राय, एक्सेप्ट, एल्स अँड फायनल एक्सेप्ट, हे सुद्धा आपण पाहणार आहोत. मेथड ओव्हरलोडिंग अँड मेथड ओव्हररायडिंग. आता मेथड ओव्हरलोडिंग अँड ओव्हररायडिंग ह्या दोन्ही गोष्टी पायथॉन मध्ये चालतात का, जर त्या चालत असतील तर त्या कशा असतात हे सुद्धा आपण पाहणार आहोत. ॲरे इन पायथॉन, ऍक्च्युली ज्यावेळी पायथॉन मध्ये ॲरे डिफाईन होतो त्यावेळी तो एक स्पेसिफिक लायब्ररी यूज करतो, नमपाय. ते नमपाय लायब्ररी कशी इन्स्टॉल करायची हे सुद्धा आपण पाहणार आहोत. इट इज अ थर्ड पार्टी लायब्ररी, सो हाऊ वी कॅन इन्स्टॉल इट, हाऊ वी कॅन परफॉर्म मॅथमेटिकल ऑपरेशन्स युझिंग नमपाय ऑन ॲरे. वी विल गोइंग टू सी दॅट ऑल्सो. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग काय असतं, त्याच्यामध्ये आपण काय काय पाहणार, तर क्लास, ऑब्जेक्ट, पॉलिमॉर्फिझम, इनकॅप्सुलेशन, इनहेरिटन्स, कन्स्ट्रक्टर्स. आता कन्स्ट्रक्टर्स मध्ये परत दोन पार्ट आहेत, ते पॅरामीटराइज्ड आहे की नॉन पॅरामीटराइज्ड आहे, तर ह्या सगळ्यांचे डिटेल्स सुद्धा आपण विथ प्रॅक्टिकल पाहणार आहोत. त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स घेतले पाहिजे, त्याच्यावरती यूज केसेस पाहणार आहोत आपण. हे सगळं केल्यानंतर आपण अप्लाय करेल इंटरव्ह्यूज साठी. सो तिकडे इंटरव्ह्यूज साठी लागणारे प्रोग्राम्स काय असतील, त्याच्यामध्ये कसे प्रोग्राम्स विचारले जातात, तर पॅटर्न प्रोग्राम्स काय असतो की बाबा आपल्याला स्टार्स किंवा नंबर्स यूज करून एखादा पॅटर्न किंवा लेटर्स यूज करून एखादा पॅटर्न प्रिंट करून द्यावा लागतो जो आपला शो केला जातो, तर तसे प्लेसिंग्स कसे करायचे, त्याच्यामध्ये लुपिंग्स कसं यूज करायचं. हे नंबर सिस्टीम कन्व्हर्जन म्हणजे डेसिमल टू हेक्साडेसिमल, ऑक्टल, हे जे काही नंबर सिस्टीम्स मध्ये जे टाइप्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये आपण कन्वर्ट कशी करू शकतो हे पाहणार. स्वॅपिंग ऑफ व्हेरिएबल्स. आता स्वॅपिंग ऑफ व्हेरिएबल्स विदाउट युझिंग थर्ड व्हेरिएबल अँड युझिंग थर्ड व्हेरिएबल, ह्या दोन्ही गोष्टी आपण पाहणार. फॅक्टोरियल नंबर, अनस्ट्रॉंग नंबर, परफेक्ट नंबर, हे सगळ्याचे कॅल्क्युलेशन्स युझिंग पायथॉन कसे करायचे हेही आपण पाहणार.
पॅलिंड्रोम ऑफ नंबर अँड स्ट्रिंग. दॅट्स द इंटरेस्टिंग थिंग. ऍक्च्युअली पॅलिंड्रोम काय असतं, ते स्ट्रिंग मध्ये असेल तर त्याच्यावर आपण आपले ऑपरेशन्स कसे अप्लाय करायचे, ते कसं चेक करायचं, नंबर्स मध्ये असेल तर ते कसं चेक करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण या कोर्समध्ये पाहणार आहोत. ओके, थँक्यू सो मच. सो वी विल स्टार्ट इन नेक्स्ट व्हिडिओज. थँक्यू.